नमस्कार, मी प्रणिता बोरसे. जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची राजकीय बातमी आहे. 6 खासदारांच्या पक्षांतराला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का हा मानला जातोय. तर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. शुभम, हा महत्त्वाचा निर्णय समोर येतोय. पावसाळी अधिवेशनापूर्वीच हा मोठा निर्णय झालेला आहे. 6 खासदारांच्या पक्षांतराला लोकसभा अध्यक्षांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. प्रणिता, राज्यातली सर्वात मोठी बाब ही आता समोर येत आहे की त्या ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना आता विलिनीकरणासाठी परवानगी मिळालेली आहे. आता हे सर्व 6 खासदार जे आहेत, एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जे आहे यांची विलिनीकरण आता घटनेनुसार जे आहे ते होणार आहे. खरं तर निवडणूक यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत निवडलेली होती, निवडणुकीसाठी सामोरे गेले होते. पण मात्र आता बघायला गेलं तर हे सगळे शिंदे गटात येत आहेत. शिंदेचं ऑपरेशन टायगर होतं. खरं तर आज सकाळपासूनच लोकसभा सचिवालय जे आहे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वी हे चालू होतं आणि अशामध्ये हा महत्वपूर्ण निर्णय जो आहे लोकसभा अध्यक्ष यांच्या दालनातून आता समोर आलेला आहे. इतरही काही पक्षांचे प्रश्न अजून प्रलंबित आहेत, पण मात्र शिंदेच्या या 6 खासदारांसाठी विलिनीकरणाची परवानगी ही आता मिळालेली आहे. त्यामुळे आता पूर्णतः 100% हे खासदार आता महायुतीमध्ये आहेत, एनडीए मध्ये आहेत आणि एकनाथ शिंदेसोबत आहे याची स्पष्टता आता आली आहे. तर पाहायला गेलं तर वेगवान अशा पद्धतीने प्रक्रिया ही संपूर्ण झाली आहे. कारण की अजून 20 खासदारांबाबत विलिनीकरणाबाबत जे तृणमूल काँग्रेसचे आहेत त्यांचा अजूनही प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे. त्यांचं विलिनीकरण कधी होणार? सध्या फक्त त्यांना सत्ताधारी बाकांवर बसण्याची परवानगी हीच देण्यात आलेली आहे. पण विलिनीकरणाबाबत अजून देखील संभ्रम निर्माण आहे. पण अशामध्येच हे उद्धव ठाकरेंचे 6 खासदार ज्यांनी एकनाथ शिंदेसोबत येण्याबद्दल पसंती दिली आहे, एनडीए सोबत सोबत पसंती दिली आहे, अशांचं मात्र विलिनीकरणासाठी आता हिरवं कंदील हे लोकसभा सचिवालय यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे. प्रणिता जी, शुभम, तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा. याच संदर्भात एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ती एकदा ऐकूयात. 6 खासदार जे शिवसेनेसोबत आले त्यांचं मी स्वागत केलेलं आहे आणि विकास कामांसाठी त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आम्ही विकास कामांसाठी आणि आम्ही आमच्या लोकसभा मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आले. कारण मी जो शब्द देतो तो पाळतो. एक विश्वास, एक भरोसा, कमिटमेंट यासाठी ते शिवसेनेसोबत आले. मी त्यांचं स्वागत केलेलं आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या पक्षांतरावर ही प्रतिक्रिया होती. पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडे. शुभम, एकीकडे ठाकरे गटानं लोकसभा अध्यक्षांना असं म्हटलं होतं की कुठल्याही प्रकारे या खासदारांना पक्षांतरासाठी मंजुरी देऊ नये. मात्र त्यानंतरही उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का बसलेला आहे. त्यामुळे कुठेतरी ही मागणी अमान्य झाली असंच दिसतंय. अर्थातच ज्या प्रकारे आपण पाहिलं अरविंद सावंत हे स्वतः गेले होते, ओम बिर्ला यांच्यासोबत त्यांनी भेट घेतली होती, संजय राऊत हे देखील गेले होते आणि याबद्दल ते देखील मागील अनेक दिवसांपासून या चौकशीत होते की काय निर्णय हा समोर येतोय. पण अशामध्ये पाहायला गेलं तर कुठेतरी विरोधी बाकांवर बसणारे किंवा मग जे एनडीए सोबत घटक पक्ष नाही आहेत त्यांचं कुठेतरी ऐकण्यात नाही येत आहे अशा पद्धतीचा देखील थेट पुरावा आता समोर येताना दिसून येत आहे. अशामध्ये या 6 खासदारांना परवानगी मिळालेली आहे. आता नेमकं उद्धव ठाकरे असतील किंवा मग इतर जे उद्धव ठाकरे यांचे दिल्लीतले खासदार आहेत यांची आता नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं अत्यंत गरजेचं असणार आहे. इतकंच नाही तर येणाऱ्या काळामध्ये अजून एनडीएचे सदस्य हे शिवसेनेमार्फत वाढतील अशा पद्धतीने एकनाथ शिंदे सातत्याने त्यांच्या विविध भाषणांमधून व्यक्त होताना दिसून येत असतात. इतकंच नाही तर शिवसेनेच्या काही नेत्यांनी हे देखील सांगितलं होतं की 6 खासदार नाही 7 आहेत. तर नेमका आता 7वा कोण आहे आणि तो कधी शिंदे गटात येणार हे देखील पाहणं आता तेवढंच महत्वाचं असणार आहे. शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.